शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 3 वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट SSC पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे। याकरिता विद्यार्थ्यांना आगामी 16 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे। इयत्ता 10वीचा निकाल दिनांक 13 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर तंत्र शिक्षण संचालनालयाकडून 20 मे पासून poly25.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून 769691000257 आणि 180031326164 हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत त्यावर संपर्क साधता येणार आहे। ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे ही प्रक्रिया दिनांक 20 मे ते 16 जून दरम्यान पार पडणार आहे। तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे ही प्रक्रिया दिनांक 20 मे ते 16 जून दरम्यान पार पडणार आहे। विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2025-26 मध्ये 1 आठवड्याची वाढ होण्याची शक्यता आहे। सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांनी याबाबतच्या सूचना पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत। अमरावती स्थित शासकीय तंत्र निकेतन येथे प्रवेश प्रक्रियेला घेऊन विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रिया अधिकारी प्राध्यापक हमीद शेख यांच्याशी 8087925468 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यासह अधिक माहिती देताना अमरावती शासकीय तंत्र निकेतन येथे नव्याने रुजू झालेले प्राचार्य डॉक्टर अतुल बोराडे यांनी दिली प्रतिक्रिया। मित्रांनो, पालकांनो, मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की जवळपास 20 मे पासून आपली तंत्रनिकेतन पदविकाची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि जवळपास 1 महिना या प्रवेश प्रक्रियेला झालेला आहे। तुमच्याकडून या प्रक्रियेला एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, परंतु बऱ्याच पालकांची आणि विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की त्यांना काही कागदपत्र पूर्णतः झालेले नाही आहे, पूर्ण मिळालेले नाही आहेत, त्यामुळे थोडीशी त्याला एक मुदतवाढ मिळावी। आपल्या सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही आमचे माननीय संचालक सर डॉक्टर विनोद मोहितकर यांच्याकडे दिल्या होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मला असं वाटतं की आपल्याला एक एक्सटेन्शन आपल्याला नक्कीच हे मिळून जाईल। तर मला असं वाटतं की शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे सुविधा केंद्र हे चालू आहे। सगळे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये येऊन एक रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकतात। आपल्या जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत जवळपास 1800 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आणखी जवळपास मला असं वाटते की एवढंच रजिस्ट्रेशन आपल्याला एक्सपेक्टेड आहे। विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आणि चांगलंही वाटतंय की तुमचा जो उदंड प्रतिसाद आहे तो पाहता आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत ते पाहता आमची जी पूर्ण यंत्रणा आहे ही अविरत तुमच्या सेवेमध्ये आहे आणि तुमच्या ज्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। आणि मला असं वाटतं की हा जो कालावधी तुम्हाला दिलेला एक्सटेन्शनचा याचा तुम्ही फायदा घ्यावा। काही विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमुळे जर रजिस्ट्रेशन करता येत नसेल फिजिकलमध्ये तर त्यांनी ई स्क्रुटिनी मोडमध्ये जावं आणि ई स्क्रुटिनी मोडमध्ये गेल्यावरती तुमची काही डॉक्युमेंटची जी कमतरता आहे त्याला आम्ही कन्सिडर करून तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करून देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, संचालकांनी मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये स्कूल कनेक्टचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या स्कूल कनेक्ट उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कानाकोपऱ्यात पोहोचलेलो आहे आणि तुमच्यापर्यंत स्कूल कनेक्टच्या माध्यमाने आम्ही इथे आलेलो आहे। तर मला असं वाटते की हा जो रोजगारभिमुख जो आपला उपक्रम आहे शासकीय तंत्र निकेतनमध्ये जो चालवला जातो, प्रायव्हेटमध्ये जो चालवला जातो पदविकाचा, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगले रोजगार मिळालेले आहेत आणि उच्च शिक्षणाच्या चांगल्या उपलब्ध्या आहेत, चांगल्या संधी आहेत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या अमरावतीमध्ये जे शासकीय तंत्र निकेतन आहे, जे अद्ययावत सोयींनी उपलब्ध आहे, जिथे सेंटर ऑफ एक्सेलन्स आहे, जिथे चांगले फॅकल्टी आहेत, अशा सगळ्या फॅकल्टी तुम्हाला चांगलं शिकवण्यासाठी तत्पर आहेत। तर या सगळ्या सुविधांचा तुम्ही फायदा घेऊन
जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यावी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं.